नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण खालच्या लेक्चरमध्ये थोडं माईक प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओचा आवाज क्लिअर आला नव्हता. ठीक आहे. तो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण तो टॉपिक आज परत डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर आपण मागच्या लेक्चरला म्हणजेच फर्स्ट व्हिडिओला कॉम्प्लेक्स नंबर हे युनिट स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन बघितली होती. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, ते कसा लिहायचा त्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तर मग पहा त्याबद्दल थोडं पाहू कॉम्प्लेक्स नंबर. फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स नंबर इज नथिंग बट रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्टचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन ऑफ रियल अँड इमॅजिनरी पार्ट इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर. तो काय होतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर तुम्ही तो कॉम्प्लेक्स नंबर एका झेड यानं डिनोट केला होता. झेड लेटर डिनोटेड बाय कॉम्प्लेक्स नंबर. आणि त्या झेडची व्हॅल्यू तुम्ही म्हटली होती ए प्लस आय बी. झेडची व्हॅल्यू तुम्ही म्हटली होती ए प्लस आय बी. त्यामध्ये ए हा तुमचा रिअल होता आणि आय बी हा तुमचा इमॅजिनरी पार्ट होता. तुमचा काय इमॅजिनरी पार्ट होता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे तुमचा झेड हा ऑलवेज म्हणजे नेहमीसाठी काय असणार आहे ए प्लस आय बी. म्हणजे नेहमीसाठी काय असणार तो रिअल पार्ट आणि त्यामध्ये काय असणार इमॅजिनरी पार्ट. म्हणजेच काय जर तुम्ही या झेड वर नेहमीसाठी क्लिक केलं, जर या झेड वर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासाठी काय ओपन होईल एक रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट. म्हणजे तुमच्या जिथं कुठं तुम्हाला या युनिट मध्ये झेड दिसेल तिथं तो झेड म्हणजे काय आहे कॉम्बिनेशन ऑफ रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ए प्लस आय बी लिहिलं काय किंवा झेड लिहिलं काय बोथ ऑफ दी सेम थिंग. दोन्ही काय आहे ते तुमचं सारखंच आहे. दोन्ही काय सारखं. म्हणजे तुम्ही झेड वर जर क्लिक केलं तर तुमच्यासाठी काय ओपन होईल ए प्लस आय बी. आणि जर ए प्लस आय बी जर तुम्ही मिनिमाइज केलं तर तुमचा काय तयार होईल झेड. म्हणजे ए प्लस आय बी ला तुम्ही एका शब्दात जर लिहिलं तर ते काय तयार होतं झेड. आणि त्यालाच तुम्ही काय म्हटलं तर कॉम्प्लेक्स नंबर. जर रिअल पार्ट 0 असेल तर तुमचा इमॅजिनरी असतो आणि इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर रिअल असतो आणि दोघं जर 0 असतील तर काय असतं 0 कॉम्प्लेक्स नंबर असतो. ठीक आहे. नंतर सगळ्यात मेन सांगितलं होतं की रिअल पार्ट डज नॉट कंबाईन टू इमॅजिनरी पार्ट. म्हणजे तुम्ही 2 प्लस 3i तुम्ही 2 प्लस 3i हे नेहमीसाठी 5i लिहू शकत नाही. डज नॉट रिटर्न 5i. म्हणजे तुम्ही रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचं कॉम्बिनेशन करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला हे वेगळंच ठेवावं लागेल आणि हे पण तुमचं वेगळंच राहील आणि त्या दोघा मिळून तुमचा काय तयार झाला होता कॉम्प्लेक्स नंबर. दिस ऑल अबाउट इन फर्स्ट लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चर मध्ये आपला नवीन टॉपिक सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर तुमच्या नेहमीप्रमाणे तुम्ही जर रिअल नंबर बघितले असतील तर ते रिअल नंबर तुम्ही काय केले होते त्याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म केले होते. ऑपरेशन म्हणजे काय मॅथमॅटिकल प्लस मायनस इनटू डिव्हायडेशन इक्वल टू नॉट इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन लेस दॅन स्केलर मल्टिप्लिकेशन अप टू सो ऑन. हे काय झाले तुमचे सर्व मॅथमॅटिकल ऑपरेशन. हे मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्ही एका रिअल नंबरवर काय केले होते डिफाईन केले होते. म्हणजे एक 2 घेतला होता आणि त्याच्यासोबत 3 घेतला होता तर हा काय झाला 2 प्लस 3 5. त्यानंतर 7 मायनस 2 काय झाला होता तुमचा 5. अशा पद्धतीनं तुम्ही रिअल नंबर सोबत काय केले हे बेसिक ऑपरेशन परफॉर्म केले आणि या सर्व बेसिक ऑपरेशनलाच आपण काय म्हणतो अल्जेब्रा. या सगळं बेसिक ऑपरेशनला काय म्हणतो आपण अल्जेब्रा. पण कोणाचा कॉम्प्लेक्स नंबरचा. आपण या युनिट मध्ये कोणाचा बघणार आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. म्हणजे तुमच्याजवळ काही कॉम्प्लेक्स नंबर असतील तर त्यावरचं जे काही हे ऑपरेशन आहे हे कसे परफॉर्म होतात ते आपण या युनिट मध्ये किंवा या पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा पहिला टॉपिक आहे की इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे काय दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल केव्हा असणार. दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल केव्हा असणार असं तुम्हाला सांगायचं. मग त्यासाठी डेफिनेशन पाहू. ते डेफिनेशन सांगते टू कॉम्प्लेक्स नंबर Z1
टू कॉम्प्लेक्स नंबर घेतले आपण. पहिला कोणता घेतला? Z1 इक्वल टू A प्लस IB. Z1 काय घेतला? A प्लस IB. मग Z2 घेतला तुम्ही C प्लस ID. Z2 काय घेतला तुम्ही? C प्लस ID. एक कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याजवळ A प्लस IB, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे तुमच्याजवळ C प्लस ID. दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे C प्लस ID. ठीक आहे. हा सेपरेटली Z1, Z2. मी सांगितलं Z वर जर क्लिक केलं तर तुमच्यासाठी ऑलवेज रिअल आणि इमॅजिनरी पार्ट काय होईल? ओपन होईल. म्हणजे ते डिनोशन आहे कशाचं? कॉम्प्लेक्स नंबरचं. आता तुमच्याजवळ दोन नंबर आहेत, एक Z1 आहे, एक Z2 आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही? आर सेड टू बी इक्वल. ते काय आहेत तुमचे? इक्वल. इफ किंवा देअर करस्पॉन्डिंग रिअल, त्यांचे करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट आर इक्वल. करस्पॉन्डिंग म्हणजे काय? पहिल्याचा पहिल्यासोबत, दुसऱ्याचा दुसऱ्यासोबत. म्हणजे पहिल्या कॉम्प्लेक्सचा ए हा दुसऱ्या कॉम्प्लेक्सच्या सी सोबत, म्हणजे रिअल पार्ट सोबत आणि इमॅजिनरी पार्ट सोबत जर इक्वल असेल तर तुमचे ते दोन नंबर काय असतात? इक्वल असतात. ते दोन नंबर काय असतात? इक्वल. ठीक आहे. दॅट इज इन मॅथमॅटिकल A प्लस IB हा तुमचा फर्स्ट नंबर आहे इक्वल टू C प्लस ID. इक्वल टू C प्लस ID इफ A इक्वल टू C अँड B इक्वल टू D. ही काय झाली त्याची कंडिशन. जर दोन नंबर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही A इक्वल टू C लिहू शकता आणि B इक्वल टू D लिहू शकता. जर तुमच्या जवळ दोन कॉम्प्लेक्स नंबर हे जर इक्वल टू असतील तर तुम्ही काय? रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ x प्लस IY इक्वल टू -7 प्लस 9 आहे. ठीक आहे. तुमचा इथे Z1 आहे आणि तुमचा इथे Z2 आहे. म्हणजे Z1 ची व्हॅल्यू आहे x प्लस IY, Z2 ची व्हॅल्यू आहे -7 प्लस 9 I. ठीक आहे. मग तुमचा Z1 इक्वल टू Z2 आहे. म्हणजे तुमच्याजवळ दोन नंबर आहेत कॉम्प्लेक्स आणि ते कसे आहेत? इक्वल. मग ते इक्वल असतील तर आपण काय म्हणतो? पहिल्याचा रिअल पार्ट सोबत, दुसऱ्याचा इमॅजिनरी पार्ट सोबत. म्हणजे तुम्हाला मिळालं x इक्वल टू -7 आणि y इक्वल टू 9. हे झालं तुमचं बेसिक ऑपरेशन ऑफ इक्वालिटी. बेसिक ऑपरेशन ऑफ इक्वालिटी. तर यावरचा आपण एक क्वेश्चन पाहू. तुमचा क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ A अँड B. क्वेश्चन फर्स्ट. युअर क्वेश्चन फर्स्ट. द व्हॅल्यू ऑफ A and B if 4 plus 7i equal to twice A plus 7i म्हणल्यापेक्षा आपण इथं B म्हणू. ठीक आहे. 4 plus BI equal to 2A plus 7i. 2A plus 7i. ठीक आहे. The value of A and B if this option number A equal to 2 आणि B equal to 7. ऑप्शन नंबर B A equal to -2, B equal to -7. ऑप्शन नंबर C A equal to 1/2, B equal to 1/7 आणि ऑप्शन नंबर D none of this. ठीक आहे. हा तुमचा क्वेश्चन झाला की द व्हॅल्यू ऑफ A and B if 4 plus BI equal to twice A plus 7 आहे. काय करायचं तुम्हाला? A आणि B च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. कशाच्या? A आणि B च्या. किंवा जेव्हा तुमच्याजवळ कंडिशन आहे एक कॉम्प्लेक्स नंबर, हा तुमचा पहिला कॉम्प्लेक्स नंबर Z1, हा तुमचा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर Z2. ते दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर काय आहेत? सेम आहेत. Z1 इक्वल टू काय आहेत? Z2. मग जर दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम असतील तर आपण काय म्हणतो? त्यांचा रिअल पार्ट सेम असतो आणि त्यांचा इमॅजिनरी पार्ट सेम असतो. तर मग इथे रिअल पार्ट काय आहे? तुमचा रिअल पार्ट आहे दोन्हीचा की ट्वाइस A किंवा 4. पहिल्याचा रिअल पार्ट काय आहे तुमचा? 4. पहिल्याचा रिअल पार्ट काय आहे? 4 आणि दुसऱ्याचा रिअल पार्ट काय आहे? ट्वाइस A. दुसऱ्याचा रिअल पार्ट काय आहे? ट्वाइस A. यावरून A ची किंमत निघती 4/2 इक्वल टू 2. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे कोएफिशियंट ऑफ I. या साइडला कोएफिशियंट ऑफ I किती आहे? B आहे. लेफ्ट साइडला Z1 मध्ये आणि Z2 मध्ये कोएफिशियंट ऑफ I किती आहे? 7 आहे. कोएफिशियंट ऑफ I किती आहे? 7. म्हणजे तुम्हाला A ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि B ची व्हॅल्यू मिळाली 7. A ची व्हॅल्यू मिळाली 2, B ची व्हॅल्यू मिळाली 7. तर तुमचं ऑप्शन नंबर A काय झालं? करेक्ट झालं. ऑप्शन नंबर A करेक्ट.
ऑप्शन नंबर बी काय म्हणतं मायनस मायनस नाही आपल्याजवळ 1/2 नाही 1/7 नाही नन ऑफ दिस आहे आपल्याजवळ मिळाला आन्सर a इक्वल टू 2 b इक्वल टू 7 a इक्वल टू 2 b इक्वल टू 7 दिस इज द फर्स्ट बेसिक ऑपरेशन टू इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ठीक आहे. सेकंड ऑपरेशन आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा जर कॉन्जुगेट घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार ठीक आहे. तर डेफिनेशन पहा द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड कोणाचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झेडचा झेड इक्वल टू ए प्लस आय बी ही व्हॅल्यू आहे त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा तर इज डिफाईन्ड ॲज तो कसा डिफाईन झाला ए मायनस आय बी इज डिनोटेड बाय झेड बार which is denoted by z bar and example if z equal to 5 plus 7i then z equal to 5 minus 7i. आता मी सांगतो तुम्हाला कॉन्जुगेट मध्ये फक्त काय करायचं इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं. काय करायचं इमॅजिनरी पार्ट जो काही तुमचा इमॅजिनरी पार्ट असतो झेडचा इमॅजिनरी पार्ट त्याचं काय करायचं साइन चेंज करायचं त्याचं काय करायचं साइन चेंज करायचं. सर मग तुम्ही त्याचंच काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं OX म्हणजे एक्स ऍक्सिसला रिअल म्हणत आहे एक्स ऍक्सिसला रिअल म्हणत आहे वाय ऍक्सिसला इमॅजिनरी म्हणत आहे वाय ऍक्सिसला काय म्हणत आहे इमॅजिनरी. तर तुमच्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस प्लस असतो दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मायनस प्लस असतो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये मायनस मायनस असतो आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस असतो. चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय असतो तुमचा प्लस मायनस ठीक आहे. तर आपण हा कॉन्जुगेट घेत असताना आपण मिरर इमेज घेतो अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपण काय घेतो मिरर इमेज म्हणजे काय एका ठिकाणी उभं राहिलं तर दुसऱ्या ठिकाणी आपण समोरून ऍज इट इज दिसतो. तर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असाल तर दोन्ही साइन कसे तुमचे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. या फर्स्ट क्वाड्रंट पी ची मिरर इमेज कुठे असणार फोर्थ क्वाड्रंट क्यू वर फोर्थ क्वाड्रंट क्यू वर म्हणजे तुम्ही पी पासून कुठे आले क्यू वर आले पण पी वर तुमचे काय होते प्लस प्लस होते आणि क्यू वर काय झालं तुम्ही प्लस मायनस झाले क्यू वर काय झाले प्लस मायनस. तर पहिली तुमचं प्लस काय असतं रिअल म्हणजे पहिलं कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिसचा असतो दुसरा कोऑर्डिनेट वाय ऍक्सिसचा असतो म्हणून आपला पहिला कोऑर्डिनेट इथं रिअल आहे दुसरा कोऑर्डिनेट काय आहे इमॅजिनरी आहे. यामध्ये जरी पाहिलं तर इथं पहा पी डॅश आणि याची इमेज काय आहे क्यू डॅश याची इमेज काय क्यू डॅश पहा मायनस प्लस आणि मायनस मायनस म्हणजे तुमचं सेकंड जे कोऑर्डिनेट आहे तोच काय झाला चेंज झाला सेकंड कोऑर्डिनेट आहे तोच काय झाला चेंज झाला. म्हणून आपण याला काय म्हणतो मिरर इमेज ऑफ अलॉंग एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपण याला काय म्हणतो कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ते ओरिजिन नुसार असतो तो स्ट्रेट लाईन नुसार सुद्धा असतो तो एनी वन ऑफ द कर्व नुसार सुद्धा असतो. आपण रिगार्डिंग क्वेश्चन ते डिस्कस करू पण तुम्हाला बेसिक सांगतो की कंजुगेट म्हणजे काय तर मिरर इमेज ऑफ एक्स ऍक्सिसच्या मिरर इमेजला ते काय असतं कंजुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर म्हणून कॉन्जुगेट घेताना फक्त काय करायचं की इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं बाकी विचार करायचा नाही ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर याच्या काही प्रॉपर्टीज पाहू. फर्स्ट प्रॉपर्टी आहे की जर तुम्ही झेड बार चा बार घेतला म्हणजे डबल कॉन्जुगेट घेतला तर तुमचा काय तो एक कॉम्प्लेक्स नंबर तुमचा काय तो कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल इथं झेड आणि इथं काय तुमचा झेड बार आणि या झेड बारचा जर तुम्ही परत कॉन्जुगेट घेतला तर म्हणजे याचा कशाचा 5 मायनस 7 याचा तर काय तर चेंज होईल इमॅजिनरी नंबरचा साइन मायनसचं काय होईल प्लस काय होईल 7 आहे पण हा 5 प्लस 7 आहे हा काय तुमचा ओरिजिनल झेड हा काय ओरिजिनल झेड आहे ना पहा ना झेड इक्वल टू 5 प्लस 7 आहे म्हणून काय डबल कॉन्जुगेट घेतला कॉम्प्लेक्स नंबरचा तर काय असतो कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला तुमची पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी बघा झेड प्लस झेड बार केलं तुम्ही जर तुम्ही झेड प्लस झेड बार केलं तर 2 टाइम रिअल पार्ट ऑफ झेड येतो रिअल पार्ट ऑफ झेड येतो. पहा करून झेड प्लस झेड बार पहा करून झेड प्लस झेड बार झेडची व्हॅल्यू पुट करा 5 प्लस 7 आहे 5 प्लस 7 आहे झेड बारची व्हॅल्यू पुट करा प्लस 5 मायनस 7 आहे मायनस 7 आहे प्लस 7 आहे कॅन्सल झाला म्हणजे काय झालं 2 टाइम 5 काय झालं 2 टाइम 5 ठीक आहे. म्हणजे 2 टाइम 5 म्हणजे काय 5 काय तुमचा रिअल पार्ट 5 काय तुमचा रिअल पार्ट म्हणून 2 टाइम काय झाला तो रिअल पार्ट. तिसरी प्रॉपर्टी बघा झेड मायनस झेड बार जर तुम्ही झेड मायनस झेड बार केलं तर काय तर 2 टाइम इमॅजिनरी पार्ट 2 टाइम इमॅजिनरी पार्ट. हे तुमचे एमसीक्यू जर सॉल्व्ह करायचे असतील त्यावेळेस हे उपयुक्त पडू शकतं ठीक आहे याचा यूज होऊ शकतो. तर पहा झेड घ्या आणि एक मायनस मधून झेड बार करा झेडची व्हॅल्यू काय आपल्याजवळ 7 प्लस
सॉरी 5 प्लस 7 आहे मायनस, तर मायनस काय करायचा 5 मायनस 7 आहे, काय करायचा 5 मायनस 7 आहे. ठीक आहे, मग याचं व्यवस्थित लिहून घेऊ. 5 प्लस 7 आहे, हा मायनस नंतर मल्टिप्लाय केलं तर मायनस 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 काय असतो प्लस 7 आहे. ठीक आहे, मायनस पॉझिटिव्ह आणि सॉरी पॉझिटिव्ह 5 आणि मायनस 5 काय झालं कॅन्सल, म्हणजे काय उरलं तुमचं 2 टाइम 7 आहे, काय उरलं एक 7 आहे आणि हा 7 आहे, म्हणजे 2 टाइम 7 आहे, म्हणजे काय 7 आहे काय तुमचा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, म्हणून काय झालं 2 टाइम इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. हे झालं तिथं बेसिक प्रॉपर्टीज अबाउट कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज युअर सेकंड ऑपरेशन. त्यानंतर थर्ड ऑपरेशन पहा, मॅथेमॅटिकल की स्केलर मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करू शकतो. त्याचं डेफिनेशन बघा, मग इफ झेड इक्वल टू ए प्लस आय बी, मग काय तुमच्याजवळ एक झेड आहे, तो काय तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, इज अ कॉम्प्लेक्स नंबर, काय आहे कॉम्प्लेक्स. देन फॉर एव्हरी रिअल नंबर के, प्रत्येक रिअल नंबर के साठी. ठीक आहे, काय म्हणलं प्रत्येक रिअल नंबर के साठी डिफाईन के झेड, काय केला तुम्ही डिफाईन केला के झेड केला. मी के सांगितलं आता, झेड जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा रिअल पार्ट पण असतो आणि इमॅजिनरी पार्ट पण असतो. मग तुम्ही काय केलं डिफाईन केलं के झेड इक्वल टू काय केलं के इंटू ए प्लस आय डिनोटेड बाय इमॅजिनरी पार्ट के इंटू बी, के इंटू बी म्हणजेच काय तुमच्याजवळ सुरुवातीला झेड होता ए प्लस आय बी, तुमच्याजवळ झेड होता. मग काय तयार झाला तुमच्यासाठी के कुठला रिअल नंबर मधला, कुठला रिअल नंबर मधला, आणि त्या रिअल नंबरनं तुम्ही काय केलं त्या झेडला मल्टिप्लाय केलं, म्हणजे झेड सॉरी त्या रिअल नंबरनं झेडला काय केलं मल्टिप्लाय केलं, म्हणजे के न तुम्ही मल्टिप्लाय केलं ए प्लस आय बी ला. केनं जर तुम्ही ए प्लस आय बी ला मल्टिप्लाय केलं तर ए प्लस आय बी मध्ये किती पार्ट आहेत, एक पहिला पार्ट एक आहे आणि दुसरा पार्ट आय बी आहे, म्हणजे के हा ए सोबत पण जाईल आणि के हा बी सोबत पण जाईल, के हा बी सोबत पण जाईल. हा झाला तुमचा कॉन्सेप्ट ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला जर स्केलर मल्टिप्लाय केलं, म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय केलं तर तुम्ही त्याच्या रिअल पार्टला आणि इमॅजिनरी पार्टला पण काय करणार मल्टिप्लाय करणार, म्हणजे ते सेम मल्टिप्लिकेशन विथ रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, म्हणून तुम्ही याला काय म्हटलं स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल बघायचं, इथे एक्झाम्पल घेतलं की एक झेड घेतला तुम्ही, काय घेतलंय झेड, तो काय आहे 7+3 आहे. एक काय घेतला तुम्ही झेड, तो काय तुमचा 7+3 आहे. त्याला काय केलं 5 न मल्टिप्लाय केलं, त्याला काय केलं 5 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू 7+3 आहे. 5 न काय केलं मल्टिप्लाय केलं, आणि जर मल्टिप्लाय केलं झेडला तर झेडची व्हॅल्यू काय आहे 7+3 आहे, आणि त्याला काय केलं 5 न मल्टिप्लाय, म्हणजे 5 मल्टिप्लाय होईल 7 ला पण आणि 5 मल्टिप्लाय होईल 3 ला पण, म्हणून काय 5 into 7 35 आणि 5 into 3 15. मग काय झालं 5 into 3 15, हे झालं तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, हे खूप बेसिक आहे, पण तुम्हाला काळजी आहे काळजी करायची आहे की तुम्हाला येणाऱ्या कॅल्क्युलेशन मध्ये याचं अडचण गेली नाही पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी हे तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन. तुमचं नेक्स्ट ऑपरेशन आहे मित्रो की ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हे तुम्हाला जर तुमच्याजवळ दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील, फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू ए प्लस आय बी, काय घेतलं तुम्ही तुमच्याजवळचा पहिला कॉम्प्लेक्स नंबर Z1, कोणता घेतला पहिला कॉम्प्लेक्स नंबर Z1, आणि तुम्ही जर दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेतला C प्लस आय डी, सी प्लस आय डी, हा झाला तुमचा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, या दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल Z1 प्लस Z2, Z1 प्लस Z2, तर मग करा पुट व्हॅल्यू. Z1 ची काय आहे A प्लस आय बी, Z1 ची काय आहे A प्लस आय बी प्लस सिम्बॉल, आणि Z2 ची व्हॅल्यू C प्लस आय डी, C प्लस आय डी. ठीक आहे, ब्रॅकेट मोकळे करा किंवा फ्री करा, काय येईल A प्लस आय बी प्लस C प्लस आय डी, काय येईल A प्लस आय डी प्लस C प्लस आय डी. ठीक आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंबाईन करू शकत नाही, कंबाईन करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा हा कंबाईन करण्यासाठी तुम्हाला रिअलच लागेल आणि इमॅजिनरीच लागेल, म्हणून आपण इथं रिअल पार्ट कलेक्ट केला
आणि इमॅजिनरी पार्ट कलेक्ट केला. तर रिअल काय आहे इथं ए आणि सी, म्हणून एका ब्रॅकेटमध्ये ए घेतला आणि त्याच्यासोबत सी प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आय बी आय डी, त्यामध्ये कॉमन आहे आय म्हणून आय बाहेर लिहिला तर काय उरलं बी प्लस डी, काय उरलं बी प्लस डी. म्हणजे तुमचं हे काय झालं दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज. ही काय झाली दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज. परत काय आली तुमची कॉम्प्लेक्स नंबर. परत काय आलं कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ए प्लस सी हा तुमचा रिअल झाला आणि हा तुमचा काय झाला इमॅजिनरी झाला. हा काय झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. मग रिअल प्लस इमॅजिनरी विच इज नथिंग बट कॉम्प्लेक्स नंबर. तो काय असतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. यामध्ये आपण इन वर्ड मध्ये म्हणू शकतो जर Z1 प्लस Z2 जर रिअल पार्ट घ्यायचा असेल कोणाचा Z1 प्लस Z2 चा, फक्त तुम्हाला जर रिअल पार्ट बद्दल बोलायचं असेल दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या ऍडिशनच्या, तर आपण काय म्हणू शकतो रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2, रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2. ठीक आहे. त्यानंतर इमॅजिनरी पार्ट म्हणायचा असेल तुम्हाला Z1 प्लस Z2 चा, तर काय असू शकतो तो इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. ठीक आहे. हे झालं तुमचं ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. जर तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करायची असेल तर तुम्ही या पद्धतीनं करू शकता. म्हणजे फक्त तुम्ही रिअल पार्टची ऍडिशन आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल घ्या की तुमच्याजवळ एक Z1 आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस 4 आहे. त्याची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस 4 आहे. नंतर Z2 घ्या, त्याची व्हॅल्यू काय आहे 7 प्लस 5 आहे. त्याची व्हॅल्यू काय आहे 7 प्लस 5 आहे. या दोघांची काय करायची तुम्हाला ऍडिशन Z1 प्लस Z2. तर मग काय लिहा Z1 ची व्हॅल्यू 3 प्लस 4 आहे प्लस Z2 ची व्हॅल्यू 7 प्लस 5 आहे. त्याची व्हॅल्यू काय 7 प्लस 5 आहे. ठीक आहे. मग आपण आता सांगितलं रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेट. रिअल कोणते 3 आणि 7 प्लस आय कॉमन येईल 4 प्लस 5. 4 प्लस 5 म्हणजे काय आलं 3 प्लस 7 10 प्लस आय 4 प्लस 9 सॉरी 4 प्लस 5 9. 4 प्लस 5 9 म्हणजे तुमचा नंबर काय आला 10 प्लस 9 आय. 10 प्लस 9 आहे. दिस इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जर तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन केली तर काय तर अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. काय तो अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज ऑल अबाउट ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. याच्या काही प्रॉपर्टी आहेत. याच्या काही तुम्हाला प्रॉपर्टी आहेत की एक तुमच्याजवळ Z1 Z2 Z3 जर तीन कॉम्प्लेक्स नंबर असतील, ठीक आहे Z1 Z2 Z3 जर तुमचे तीन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर तुम्ही त्याच्यावर काही प्रॉपर्टी लिहू शकता. काही प्रॉपर्टी लिहू शकता. तर पहिली प्रॉपर्टी आहे तुमची की Z1 प्लस Z2 जर तुम्ही Z1 प्लस Z2 केला तर तो काय येऊ शकतो Z2 प्लस Z1. म्हणजे काय तुम्ही Z1 प्लस Z2 करा किंवा Z2 प्लस Z1 करा, दोन्ही काय आहेत सेम. म्हणजे यालाच काय म्हटलं तुम्ही कम्युटेटिव्ह. यालाच काय म्हटलं कम्युटेटिव्ह. म्हणजे ते पोझिशन काय करतात इंटरचेंज करतात. पोझिशन काय करतात इंटरचेंज करतात. तरीही त्याचा रिझल्ट काय असतो सेम असतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण Z1 Z2 घेतलं तर खाली काय घेऊ आपण Z2 प्लस Z1 घेऊ. Z2 प्लस Z1 म्हणजे अगोदर कोण येईल Z2 येईल आणि नंतर कोण येईल Z1 येईल. तर मग आपण रिअल पार्ट पहा. Z2 चा पहिला रिअल पार्ट काय आहे 7 आणि Z1 चा काय आहे 3 म्हणजे 7 प्लस 3 काय होईल 7 प्लस 3 आणि दुसरा काय होईल I 5 प्लस 4 काय होईल 5 प्लस 4 म्हणजे 7 प्लस 3 10 आणि नंतर 9I नंतर 9I. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर म्हणलं तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 त्याच्या राईट साइड कशा आहे सेम म्हणून लेफ्ट साइड सुद्धा काय असणार आहे सेम. म्हणून लेफ्ट साइड सुद्धा काय असणार आहे सेम. म्हणजे आपण असं लिहू शकतो Z1 Z2 प्लस Z1. त्यानंतर 2 नंबर बघा Z1 प्लस Z2 प्लस Z3. जर तुम्ही हे ऑपरेशन केलं म्हणजे Z1 Z2 चा जर तुम्ही अगोदर सॉल्व्ह केला आणि त्याची बेरीज Z1 सोबत केली तुम्ही काय लिहू शकता Z1 प्लस Z2 प्लस Z3. ठीक आहे. कोणती प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्हिटी. असोसिएटिव्ह कोणती प्रॉपर्टी असोसिएटिव्ह. म्हणजे तुम्ही या Z1 Z2 Z3 मध्ये अगोदर Z2 Z3 केला काय आणि Z1 Z2 केला काय तरी काय आहे बोथ ऑफ द सेम
बोथ ऑफ द कंडिशन इज सेम. दोन्ही कंडिशन कशा आहेत तुमच्या सेम आहेत. ह्या झाल्या ऍडिशन बद्दलच्या प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर तुमचं फोर्थ Z1 Z2 कम्युटेटिव्ह. ठीक आहे. ते आपण लिहून घेतलं होतं किंवा लिहून होतं. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ ऑपरेशन आहे तुमचं सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर तुमच्याजवळ दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर तुम्ही त्याचं सबट्रॅक्शन कसं करा. Z1 तुमचा पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला तुम्ही Z1 इक्वल टू A प्लस IB आणि तुमचा Z2 हा काय घेतला C प्लस ID. काय घेतला C प्लस ID. तुमच्याजवळ दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची तुम्ही काय करणार सबट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल Z1 मायनस Z2 काय करणार Z1 मायनस Z2. तर आता हा मायनस म्हणजे काय आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ -1. तो काय आहे तुमचा स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ -1 टू Z2. म्हणजे आपण असं लिहू शकतो Z1 प्लस -1 Z1 प्लस -1 Z2. काय लिहू शकतो Z1 प्लस -1 Z2. मग याला व्हॅल्यू पुट करा. Z1 ची व्हॅल्यू A प्लस IB प्लस आणि -1 आणि Z2 ची व्हॅल्यू C प्लस ID. ठीक आहे. आताच आपण बघितलं स्केलर मल्टिप्लिकेशन जर असेल तर ते पहिल्या टर्मला पण असतं आणि दुसऱ्या टर्मला पण असतं. मग करून घ्या A प्लस IB प्लस हा -1 न जर मल्टिप्लाय केलं तर -C आणि -ID. काय झालं -ID. हे जर फ्री केलं तर A प्लस IB -C -ID. रिअल पार्ट जमा करा. कोणते आहेत A आणि C प्लस इमॅजिनरी पार्ट जमा करा. कोणते आहे B मायनस D. कोणते आहे B मायनस D. म्हणजे हे काय झालं तुमचं सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 Z2. परत काय आला तुमचा कॉम्प्लेक्स नंबरच हा तुमचा रिअल पार्ट आणि हा तुमचा इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता जर रिअल पार्ट म्हणायचा असेल Z1 Z2 चा रिअल पार्ट जर म्हणायचा असेल Z1 Z2 चा तर रिअल पार्ट ऑफ Z1 मायनस रिअल पार्ट ऑफ Z2. ठीक आहे. मग नंतर जर इमॅजिनरी पार्ट म्हणायचा असेल Z1 मायनस Z2 चा तर काय असतो इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 इन वर्ड. हे कशामध्ये आहे वर्ड मध्ये इन वर्ड. जर इन वर्ड म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता दिस इज ऑल अबाउट इन सबट्रॅक्शन. जर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. फॉर एक्झाम्पल Z इक्वल टू I 1 प्लस I. Z इक्वल टू 1 प्लस I. ठीक आहे. 1 प्लस I आणि Z1 इक्वल टू 1 प्लस I. Z2 इक्वल टू 3 मायनस 2I. 3 मायनस 2I. तर ठीक आहे. आपण Z1 मायनस Z2 करू. Z1 मायनस Z2 करू. म्हणजेच काय Z1 प्लस -1 इंटू Z2. मग पुट करा व्हॅल्यू 1 प्लस I प्लस -1 इंटू 3 मायनस 2I. 3 मायनस 2I. ठीक आहे. त्यानंतर हा काय होईल 1 प्लस I आणि इथं काय होईल इथं प्लस करून घ्या. सध्याचं तुम्हाला याच्यासाठी बरं करावं द्या. हे काय होईल -3 आणि हा मायनस मायनस काय होईल प्लस 2I. काय होईल प्लस 2I. ठीक आहे. हे जर तुम्ही सेपरेट केलं तर 1 प्लस -3 येईल. 1 प्लस -3 हा तुमचा प्लस वाला आणि हा I चा तुमचा 1 प्लस 2. I चा तुमचा 1 प्लस 2 म्हणजे इथे येईल -2 प्लस 3I प्लस 3I. This is the subtraction of two complex number. This is the subtraction of two complex number. तुम्हाला ते एक माहित राहतं की मायनस जर केलं तर काय असतं प्लस. ठीक आहे. ते बेसिक ऑपरेशन की जर मायनस इंटू मायनस केलं तर काय असतो प्लस. ठीक आहे. जर प्लस इंटू मायनस केलं तर मायनस असतं. ठीक आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे -1 ना इंटू -2 ला जर केलं तर काय येतं मायनस मायनस प्लस होतं आणि ते प्लस हे सबट्रॅक्शनचं नाही आपलं. ठीक आहे. हे झालं तुमचं बेसिक ऑपरेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन आणि पॉवर ऑफ आय हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि व्यवस्थित याचा अभ्यास करा. तुमच्या मनानं काही एक्झाम्पल घ्या आणि ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. हे झालं तुमचं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अशाच पद्धतीनं आपण हळूहळू सुरू करू. उद्या किंवा परवा आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करू. ठीक आहे. सो स्टॉप हिअर अँड सी इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. टेक केअर.